नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. पण त्याच्या अगोदर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन आनंदाच्या अपडेट्स मी नेहमीच देत राहील. चला, काय अपडेट आलेली आहे ते आपण बघूया. बघा, आज आहे 30 जानेवारी, दिनांक 30 जानेवारी म्हणजे आजच ही आत्ता जस्ट अपडेट आलेली आहेत. ती आपण आता मी तुम्हाला ही अपडेट आनंदाची बातमी सांगणार आहे. तर बघूया काय आहे ती. तर बघा इथे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पद भरतीच्या ऑनलाईन कामकाजास प्रशासकीय मान्यता. ऑनलाईन कामकाज म्हणजे कुठलं मित्रांनो? जी आपली टी 2000 टेट 2025 झालेली आहे आणि त्याच्यानुसार जी आपली भरती प्रक्रिया चालू आहेत, आपण तिची वाट बघत आहे. तर त्याचं जे ऑनलाईन कामकाज आहेत, ते ऑनलाईन कामकाजला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. याचा अर्थ त्याला गती आलेली आहे. आपली जी शिक्षक भरती आहे त्याला गती आलेली आहे. तर बघूया शासनाने काय त्याच्यानुसार माहिती काढलेली आहे, ती माहिती आपण थोडक्यात बघूया. तर बघा, ही आज 30 जानेवारीची माहिती आलेली आहे, माहिती पत्रक आलेलं आहे. मी प्रस्तावना पूर्ण वाचत नाहीये. प्रस्तावना तुम्ही हवं तर पॉज करून वाचा. पण जी शासनाने माहिती दिलेली आहे, जे महत्वाचे 7 ते 8 पॉइंट आहे, ते आपण बघूया. इथे प्रस्तावनेमध्ये त्यांनी मागच्या 2022 ला जी कंपनी किंवा जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, जे ऑनलाईन पद्धतीचं काम बघत होती, ऑनलाईनचं जे सगळं काम बघत होती, त्या कंपनीच्या बाबतीत त्यांनी माहिती दिलेली आहे, जी 2022 साली भरती झालेली होती. जी 2 टप्प्यांमध्ये भरती झाली होती, तिच्याबद्दल माहिती आहे. तर आपण चला हे सगळं दिलेलं आहे. पण आपण मेन म्हणजे आता शासन निर्णय बघूया. काय शासन निर्णय आलेला आहे? तर बघा, शासन निर्णय असा आलेला आहे, की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीचे पुढील कामकाज हाताळण्यासाठी तालिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पदभरतीचा किमान टप्पा यांपैकी जे नंतर घडेल त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास व यासाठीचा एकूण खर्च रुपये 68,84,120 अक्षरी रुपये 68,84,120 जीएसटी सह या शासनाने मान्यता दिलेली आहे, मान्यता प्रदान करण्यात येत आहेत. म्हणजे बघा मित्रांनो, मागच्या वेळेस जी 2025 ची भरती झालेली होती, 2022 ची जी भरती झालेली होती आपली, त्यावेळेस पण ही तालिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने ते सगळं ऑनलाईन पद्धतीचं हँडल केलेलं होतं आणि आत्ताही त्यांनाच हे परत टेंडर देण्यात आलेलं आहे. तर हे कसं आहे बघा, त्याचं त्यांनी म्हटलं की किमान 1 वर्ष, बरोबर? किमान 1 वर्ष किंवा मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह पदभरतीचा जोपर्यंत टप्पा होत नाही, म्हणजे नंतर घडेल, त्या पूर्ण कालावधीसाठी हे टेंडर त्यांना देण्यात आलेलं आहे. ठीक आहे? तर इथपर्यंत आणि त्याची जी कॉस्ट वगैरे ते पण त्यांनी इथं दिलेली आहेत. म्हणजे याचाच अर्थ काय झालेला आहे, की आता ही प्रोसेस जी ऑनलाईन प्रोसेस आहे, ही प्रोसेस फास्ट होण्यासाठी त्यांनी या तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडला टेंडर दिलेलं आहे आणि सांगितलं, की बाबा हे पटकन लवकरात लवकर ही प्रक्रिया तुम्ही चालू करावी. चला, हा झाला आपला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट बघूया काय दिलाय त्यांनी. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या 1 वर्ष कालावधीच्या ऑनलाईन कामकाजाकरता नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यास व यासाठी होणारा वार्षिक अंदाजे खर्च रुपये 74,38,849 यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहेत. म्हणजे जे काही टेंडर निघालेलं असेल, जे काही टेंडरचे पैसे असतील किंवा काय असेल, ते त्यांचं टेंडरचं सगळी प्रोसेस झालेली आहेत. पुढे बघूया आपण. तिसरा पॉइंट काय सांगतोय? परिषद क्रमांक 1 येथे नमूद मान्यतेच्या अनुषंगाने आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सदर एजन्सीशी उपरोक्त कालावधीसाठीचा करारनामा करावा. यात देखभाल, परवाना शुल्क, मदत कक्ष, आवश्यकतेनुसार करायचे बदल इत्यादी बाबींचा समावेश करारनाम्यात असेल याची दक्षता घ्यावी. म्हणजे बघा, जेव्हा आता आपली ही भरती होणार आहे, यात खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. देखभाल म्हणजे त्याचं जे काही मेंटेनन्स असेल, त्याचं जे काही लायसन्सिंग असेल किंवा मदत कक्ष म्हणजे जी काही हेल्पलाईन असेल, आपल्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी जी काही टेक्निकली ज्या एरर्स येतात किंवा काही मदत लागते, त्याचा तो मदत कक्ष असेल. जसं काही रिक्वायरमेंटनुसार जे काही बदल करायची गरज पडेल, त्या सगळ्या गोष्टींचा समावेश करायला सांगितलेला आहे. चौथं पॉइंट बघूया आपण. हे जे तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाच्या दरम्यान नव्याने राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून नवीन एजन्सीची निवड झाल्यास तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीस 1 महिना कालावधी पूर्वसूचना देऊन
एजन्सीशी करण्यात आलेला करार संपुष्टात आणावा. म्हणजे त्यांनी थोडक्यात काय म्हटलेलं आहे, की जर काही फ्युचरमध्ये जर असं वाटलं, की नाही बाबा ह्या संस्थेला नाही तर आपल्याला दुसऱ्या संस्थेला हेच सेम काम द्यायचं आहे किंवा राहिलेली प्रक्रिया ही दुसऱ्या संस्थेकडनं करायची आहे. तर ह्या तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडला कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी द्यावा. त्यांना पूर्वसूचना द्यावी, त्यांना नोटीस द्यावी आणि त्यांचा करार संपुष्टात आणावा. म्हणजे बघा हे फास्ट आहेत. जरी एका ह्या संस्थेकडनं करंट जी काही तलिस्मा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड आहे, या संस्थेकडनं जर कामं होत नसेल, डिले होत असेल किंवा दुसरे काही कारण असेल आणि जर आपल्याला दुसरी संस्थेकडे हे काम द्यायचं असेल, तर तसं त्यांनी तरतूद करून ठेवलेली आहे. याचाच अर्थ काय होतोय परत असं दिसतंय आपल्याला, की आपल्या भरती प्रक्रियेला वेग येत चाललेला आहे. चला पुढचा पॉईंट आपण बघूया. 5वा पॉईंट बघूया. या प्रित्यर्थ होणारा खर्च मागणी क्रमांक ई 2 2,22 सॉरी 2202 सर्वसाधारण शिक्षण 80 सर्वसाधारण पंचवार्षिक योजना अंतर्गत योजना 0251 ई गव्हर्नन्स कार्यक्रम 2202 एच 454 31 सहाय्यक अनुदानाने या लेखा शीर्षकाखाली संबंधित वित्तीय वर्षात उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात यावा. त्यांचा जो काही खर्च वगैरे असेल तो तिथून भागवण्यात यावा. यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी नियंत्रित अधिकारी व सहाय्यक संचालक लेखा माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय पुणे यांना अर्हण व सवितर अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत. म्हणजे बघा त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण कुणाच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी ते पण आता ठरवत आहे. म्हणजे थोडक्यात असं वाटतं मित्रांनो, की ह्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी पारदर्शक आणि जरा वेगात चाललेल्या आहेत असं ह्या पॉईंटवरनं दिसतंय. पुढचा पॉईंट आपण बघूया काय अजून महत्वाचा आहे. प्रस्तावाअंतर्गत कामाच्या अनुषंगाने सादर करण्यात येणाऱ्या देयकांची छाननी करून त्यास मान्यता देण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे सक्षम अधिकारी असतील. अशी देयके मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात येऊ नयेत. पुढचा पॉईंट बघूया आपण. शालेय शिक्षण क्रीडा विभागाअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीस प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सदर समितीने घेतलेल्या संदर्भ क्रमांक 3 येथील निर्णयानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. म्हणजे असे त्यांचे जे काही शासनाने निर्णय वगैरे घेतलेले आहेत त्याचाही त्यांनी संदर्भ देऊन म्हणजे कुठेही कुठला चान्स सोडलेला नाही. जे काही आता या कॉर्पोरेशन सोबत तलिस्मा कॉर्पोरेशन सोबत जेव्हा करार झालेला आहे की ऑनलाईन पद्धतीने सगळी तुम्ही राबवण्यात यावी, त्याच्यामध्ये छोटे छोटे जे काही पॉईंट्स असतील, मुद्दे असतील, जे त्याला आपण जे ब्लॅक होल म्हणतो की कुठं ना काहीतरी राहून जाणं, ह्या सगळ्या गोष्टींचं इथं त्यांनी टेक केअर केलंय असं दिसतंय मित्रांनो. चला तर पुढे बघूया. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक हा आहे. तुम्हाला जर हे डाउनलोड करून पाहिजे असेल पीडीएफ तर या वेबसाईटला जा www.maharashtra.gov.in आणि हा जो संकेतांक क्रमांक आहे तो जर तुम्ही टाकला सर्च मध्ये तर तुम्हाला ही पीडीएफ दिसेल. तिथं हा तुम्हाला शासन निर्णय दिसेल मित्रांनो. तर चला ही अशा प्रकारे होती. याच्यावरनं काय हे जे 7 ते 8 पॉईंट जे शासनाने निर्णय त्यांचा जो शासन निर्णय इथं प्रसिद्ध केला आहे याच्यावरनं एक गोष्ट तर नक्की लक्षात येत आहेत मित्रांनो की आपल्या शिक्षक भरतीसाठी जी शिक्षक भरती 2025 आहे तिच्यासाठी वेग आलेला आहे. त्याच्यासाठी अगदी पारदर्शकपणे कामकाज चालू झालेलं आहे आणि ह्या छोट्या छोट्या अपडेट्स आपल्याला मिळत आहेत आणि हे आपल्यासाठी खरंच महत्वाचे आहेत. कारण आता आपण तर सेल्फ सर्टिफाय करून बसलोय, पण याच्या पुढे काय कधी येणार, कुठल्या डेट ला ते ओपन होणार, हे सगळ्या गोष्टींसाठी हे पण गोष्टी महत्वाच्या आहे. कारण ह्या बॅकग्राऊंडला जर ह्या गोष्टी चालल्यात आणि आपल्याला जर माहित नसेल, 1-2 महिना जर अपडेटच मिळाले नाही तर साहजिकच आपल्याला ते प्रश्न पडतात, आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. अरे काय होतंय, कधी होतंय, कधी भरती होणार. पण ह्या छोट्या छोट्या ज्या अपडेट्स येत आहेत त्याच्यावरनं असं दिसतं मित्रांनो की भरतीला आपल्या वेग आलेला आहे. हे छोटे छोटे अपडेट्स आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. असेच अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलाही अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला लगेच YouTube चॅनलद्वारे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.